नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आम्ही जे आहोत ते येवतेश्वर मंदिराच्या टॉप पॉइंटला, आमच्या बाजूलाच येवतेश्वर मंदिर आहे। माझ्याबरोबर मिलिंद सर आहेत, मिलिंद सर कराडहून आहेत। या मंदिरापर्यंत येताना आम्ही 2 घाट पार करून आलो आहे आणि एका विशिष्ट प्रकारच्या सायकलने आलो आहे। तर हे घाट दोन्ही पार करताना मला जरा पण त्रास नाही झाला। म्हणजे जरा पण त्रास नाही झाला याचा अर्थ असा की मी कंपॅरेटिव्हली खूप कमी थकलो। या पद्धतीची जी सायकल मिलिंद सरांनी बनवली आहे त्या सायकलला एका विशिष्ट प्रकारचा गिअर रेशो त्यांनी सेट केला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा प्रकारची सायकल त्यांनी बनवली आहे हे डिटेलमध्ये माहिती करून बघायला मिळेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा। मिलिंद सर, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपण एक अशी छोटीशी तुमची मुलाखत आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गासाठी घेऊया, कारण आपला प्रेक्षक वर्ग जो आहे तो सायकल प्रेमी प्रेक्षक वर्ग आहे। मला असं कळलं की तुम्ही एका वेगळ्या प्रकारचं सायकलिंग तुम्ही लोकांना सांगताय करायला। या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या सायकलिंगला थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कशा प्रकारे सांगाल? पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार, धन्यवाद। तुम्ही आम्हाला संधी दिली आहे। हा माझं पहिलीच मुलाखत आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि सायकल बाबत जर सांगायचं झालं तर सर्वसामान्य बाजारात ज्या सायकली मिळतात ॲमॅच्युअर लेवलच्या, त्या सायकलला मागं 7 गिअरचं फ्रीव्हील असतं आणि पुढं 3 क्रँक जो असतो त्याला 3 गिअर असतात। तर सायकलचं जे तंत्र आहे ते शक्यतो समजायला सोपं व्हावं म्हणून मी तुमच्याबरोबर मीटरमध्ये बोलतो। प्रत्येक गिअरचं असं अंतर खेचायची क्षमता असते। ज्या गिअर जोडीमध्ये तुम्ही चेन लावली आहे त्याच्यावर पायडल मारल्यानंतर जे अंतर खेचलं जातं त्याची जी क्षमता असते त्याच्यावर हा सगळा खेळ अवलंबून आहे। बहुतेक वेळा काय होतं की सपाट रस्त्याला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, उताराला तर अजिबातच प्रॉब्लेम येत नाही, पण खरा प्रॉब्लेम येतो चढतीला। आणि लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये बहुतेक लोकांचा असा एक अनुभव आहे की दम लागतो, पाय दुखतात आणि ह्या सगळ्या विचारधारेमुळे ते सायकलिंगपासून लांब जातात। माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी थोडासा आळशी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि मी व्यायाम वगैरे काय करत नाही। मग ती माझी गरज होती की जर मी व्यायाम करत नाही म्हणून मी सायकलिंग करायचं नाही का, म्हणून माझी विचार करायची पद्धत चालू झाली की मी काय करू शकतो की माझ्याकडं दम नाही लागला पाहिजे आणि सायकल चालवल्यावर माझे पाय पण नाही दुखले पाहिजे। आणि याचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की गिअर कॅल्क्युलेटर म्हणून एक युटिलिटी असते, त्याच्या माध्यमातून परदेशी लोक त्यांच्या प्रवासाच्या एलिव्हेशननुसार गिअर्स चेंज करतात। मग आपल्याकडं काय होतं, आर्थिक बजेट जास्त नसतं आणि या आर्थिक बजेट जास्त नसल्यामुळं जे बाजारात सायकल उपलब्ध आहे तिलाच काय करता येईल की जेणेकरून आपल्याला कोणत्याही अवघड जो घाट आहे तो चढणं सहजासहजी शक्य होईल। या विचारानं प्रेरित होऊन मी सायकलमध्ये माझ्या काही बदल केले। आता समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो। आपला पुढचा क्रँकमधला जो मधला गिअर आहे तो आहे 38चा आणि 20 मागचे जे 7 फ्रीव्हील आहेत त्यातला 20चा दात्र्याचा जो गिअर आहे हे जर जोडी आपली लावली असेल तर 4.13 मीटर अंतर आपण खेचतो। फ्लॅटला आणि उताराला हे अंतर आपण न दमता खेचू शकतो, परंतु चढाला जे अंतर खेचावं लागतं त्याची आपली मर्यादा असते सर्वसामान्य माणसांची, ती 2 ते 1.5 मीटर। आणि ती 2 ते 1.5 मीटर ही ॲमॅच्युअर लेवलच्या सायकलला बाजारात उपलब्ध जे आहे त्यात ती अंतर मिळत नाही। आणि ते अंतर मिळवण्यासाठी आणि घाटात न दमता चढण्यासाठी म्हणून मी माझ्या सायकलमध्ये काही बदल केले। त्यातला मी माझ्या सायकलला लावलेला क्रँकचा 4था व्हील आहे त्याला दात्रे आहेत 18 आणि ते 18 दात्रे असल्यामुळं मला 2.17च्या पुढे 1.96, 1.78, 1.63 आणि 1.40 मीटर असं अंतर ओढण्याची सुविधा माझ्यासाठी निर्माण होते आणि जी माझ्या क्षमतेला निर्णय करणारी आहे। आणि त्यामुळं घाटामध्ये मी जर सायकल चढत असेल तर मला अजिबात दम लागत नाही।
तुम्ही सुद्धा हा जर प्रयोग केला तर तुम्हाला सुद्धा निश्चित त्याचा फायदा होईल. गिअर कॅल्क्युलेटर वापरा. गिअर कॅल्क्युलेटर वापरले आणि तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला तर चढतीचे गिअर तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही सायकलचा आनंद मनसोक्त घेऊ शकता. अजिबात तुम्हाला सायकल चालवावी लागत नाही, सायकल आपोआप चालते. या इथे हा क्रँक आहे, याला क्रँक म्हणतात. याला 3 व्हील्स आहेत. तर हा मोठं व्हील आहे ह्या सायकलचं, तुमच्या सायकलचं वेगळं असू शकते. हे आहे 48 दात्र्याचं, हे आहे 36 दात्र्याचं आणि ह्या सायकलला मी लावलं आहे 20 दात्र्याचं. बाजारात हे उपलब्ध नाही आहे, त्याचं रेशो वेगळा असेल. पण चढासाठी आपल्याला हे व्हील महत्त्वाचं आहे. हे 20 दात्र्याचं आहे. हे तुम्ही 20-22पर्यंत बसवू शकता आणि कॅसेट असेल तर तुम्हाला 24 दात्र्यापर्यंत चालू शकता. आता हे ॲमॅच्युअर लेवलच्या सायकलला असे 7चं फ्री व्हील येतं आणि हे स्वस्तात सायकल असतात त्यांनाच हा ऑप्शन असतो. म्हणजे हे फ्री व्हील बसवलेलं असतं. ह्याला जे दात्रे आहेत हे 14, त्याच्यानंतर चेन लावलेलं 16, त्याच्या शेजारी 18, त्याच्यावर 20, त्याच्यावर 22, त्याच्यावर 24 आणि 28. हे स्टँडर्ड आहे. 7चं व्हील आलं की तुम्हाला 14-28 हीच पेर येणार. 14पासून 24पर्यंत 2ची इन्क्रीमेंट आणि शेवट 28. आणि चेन 20मध्ये लावू आणि ही 36मध्ये लावू आणि त्याचं मीटर बघू. आता तुम्ही बघू शकता हे कॅल्क्युलेटर आहे आणि या कॅल्क्युलेटरमध्ये मी चेन ठेवली आहे 36-20 आणि अंतर ओढते 3.91. म्हणजे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपलं पाय साधारण 4 मीटर 4.5 मीटर फ्लॅटला बाय डिफॉल्ट लांबवर किती अंतर असू दे खेचू शकतो. हा आपला 0 गिअर आहे आणि रस्त्याची जे चढ असेल आणि उतार असेल त्याप्रमाणे आपण गिअर वर खाली करायचा आहे. वर म्हणजे मोठा सिलेक्ट करायचा आणि खाली म्हणजे छोटा. या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट केला तुमचा 0 पकडून तर तुम्ही दम न लावता फ्लॅटला आणि उताराला सायकल चालवू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मिलिंद सरांनी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा. कारण जर तुम्ही कमेंट केलं तर आम्हाला अजून काही इम्प्रूव्हमेंट असेल तर ती देखील करायला मिळेल. शिवाय तुम्ही अशा प्रकारचं जर काही रेशो चेंज करून सायकलिंग करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो देखील या व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंटच्याद्वारे शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. हे बटाटे आहेत आणि खिचडीचा तांदूळ आहे तयार केलेला सगळं घालून. म्हणजे सायकलवर बाकीचं काही सांभाळायला लागत नाही. तेल, तिखट, मीठ, मिरची, तेल काय भानगड नाही. मॅगी मिक्स आहे, फक्त हे खिचडीच आहे. हा तांदूळ तयार आहे, आणलेला आहे, वाटीनं टाकले, पाणी मापून टाकले. आता फक्त ठेवायचं 20 मिनिटं. मी तेवढ्यासाठी काल एक बरेच दिवस 10-15 दिवस राईड मारलीच नव्हती मी. मला माहित होतं तरी पण राईड एक मारून आलो आणि चौपाटेकर म्हणले एक आपण हँडलवर. नाहीतर तसे काय प्रॉब्लेम नाही. पकडी घ्या, पकडी घ्या. तुम्ही फक्त ते सर्व्हिसिंग वगैरे कुठं ज्याच्याकडे करून घेता ना. पकड घ्या. सातारमध्येच करतो आम्ही. बस हो हो चालते चालेल. बरं, चौपाटे सरांनी काय शिजवायला ठेवलंय काय? नाही ते खिचडी शिजली का नाही? खिचडी हा शिजली आहे. पापड भाजता येत आता. चालू दे सर मग. हो नक्की उद्याच्याला भेटू. गुड नाईट. चला, मला जेवढं जमेल तेवढा फॉलोअप करतो. चला सर, एकदम मागे चिटकू नका. काल रात्री आम्ही या मंदिरात राहिलेलो. आपण या खिंडीतल्या गणपतीत आलोय साताऱ्याला. इथून लाईट जातो याचा अर्थ ही चेन लांबलेली आहे. इथे येणाऱ्या आणि इथून जाणाऱ्या प्रत्येक सायकलिस्टला मदत करतात, चहा पाणी देतात त्याला आणि त्याला प्रत्येक सायकलिस्टला पुढे पाठवतात. सो सगळ्यांच्या वतीने सचिन दादांना मी थँक्यू बोलतो. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता.